नमस्कार. गमभन मराठी भाषेची कार्यशाळा याद्वारे मी डॉक्टर गौतमी अनुप पाटील आपल्यासमोर अत्यंत अभिमानाने एक व्यक्तिचित्रण सादर करीत आहे. या कथेचे नाव आहे जगदीशचंद्र बोस. लेखक दत्ता जी कुलकर्णी. साभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांचे इयत्ता तिसरीचे मराठी बालभारती सन 1989-90. तू ताडमाडासारखा नुसता उंच वाढला आहेस. अशा प्रकारे भाषेत माणसांना झाडांची उपमा देतात. पण माणूस व झाड यांच्यात खरोखरच सारखेपण आहे का? माणसाप्रमाणेच झाडाला सुखदुःखाच्या भावना आहेत का? गुंगीचे औषध देऊन माणसावर शस्त्रक्रिया करतात, त्यावेळी माणसाला वेदना होत नाहीत. झाडांचेही तसेच आहे का? विष दिल्याने माणसे मरतात, तशीच झाडेही मरतात का? माणूस झोपतो तशी झाडेही झोपतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे होय अशी आहेत. भारतातील एक थोर संशोधकाने ते प्रयोगांच्या द्वारे सिद्ध केले आहे. या संशोधकाचे नाव आहे जगदीशचंद्र बोस. जगदीशचंद्र बोस शाळेत शिकत असताना बागेतून काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांशी त्यांची मैत्री झाली. त्यांच्याबरोबर जगदीशचंद्र बोस नेहमी बागेत जात. तिथली हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले आणि गोड गोड फळे पाहून जगदीशचंद्र भान विसरत. ते झाडात रमून जात, झाडांशी बोलत. त्यांच्या मित्रांना गंमत वाटे. ते जगदीशचंद्रांना विचारत, तुझ्याशी झाडे बोलतात? ते म्हणत, होय. पुढे जगदीशचंद्र खूप शिकले. परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आले. वनस्पतीशास्त्रात ते संशोधन करू लागले. त्यांनी लहान लहान यंत्रे बनवली. गुंगीचे औषध, विष आणि दारू यांचा माणसासारखाच झाडावरही परिणाम होतो हे त्यांनी यंत्राच्या सहाय्याने दाखवून दिले. माणसांसारखी झाडे देखील साधारणपणे रात्री 12 ते सकाळी 8 वाजेपर्यंत झोपतात हे त्यांनी प्रयोग करून सिद्ध केले. लाजाळूच्या झाडाला हात लावला की त्याची पाने लगेच मिटतात व फांदी मरगळते. लाजाळूला विजेचा धक्का 1 सेकंदात बसतो आणि पुन्हा शुद्धीवर यायला माणसाप्रमाणेच त्यालाही 12 मिनिटे लागतात. हे त्यांनी एका छोट्याशा यंत्राच्या द्वारे करून दाखवले. हे यंत्र खूप साधे होते. एका काचेच्या तुकड्यावर काजळ फासले होते. लाजाळूच्या फांदीला एक बारीक सुई लावली होती. लाजाळूला विजेचा छोटासा धक्का देण्याची सोयही केली होती. तो धक्का देताच लाजाळूवर परिणाम होईल. त्याचा आलेख त्या सुईमुळे काजळ लावलेल्या काचेवर निघत असे. हे त्यांचे नवीन संशोधन जगभर गाजले. त्यांना सर्वत्र खूप मान सन्मान मिळाले. इंग्लंडच्या राणीने तर त्यांना सर ही पदवी दिली. सर जगदीशचंद्र बोस हे भारताचे महान सुपुत्र ठरले. त्यांच्या संशोधनाने जग चकित झाले. बालमित्रांनो, असे हे सर जगदीशचंद्र बोस अतिशय देशाभिमानी होते व भारतीयांनी आपल्या महान सांस्कृतिक परंपरेत वैज्ञानिक संशोधन करून भर घालावी अशी त्यांची उत्कट इच्छा होती. मग तुम्ही अशा या थोर वैज्ञानिकाचे स्वप्न नक्की पूर्ण करणार ना? धन्यवाद.